रायगड डिव्हिजनमध्ये 78 वर कट ऑफ गेलेला आहे फक्त. त्याचबरोबर रायगड डिव्हिजनमध्ये बघू शकता 85 वर कट ऑफ गेलेला आहे. त्याचबरोबर जे 82 वर सुद्धा कट ऑफ गेलेला आहे रायगडचा. 77 मार्कावर सुद्धा सिलेक्शन झालेला आहे कराड डिव्हिजनमध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी. पालघर डिव्हिजनमध्ये 76 मार्कावर सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे. पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र 21,413 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि या भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आणि शिक्षण 10वी पासवर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती मागील भरतीचा कट ऑफ किती गेला होता. ते 2024 ची जी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघाली होती तर त्याचा कट ऑफ किती गेला होता कॅटेगरीनुसार एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस त्याचबरोबर पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा. जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक अंदाज लागणार आहे महाराष्ट्रातील या सर्व डिव्हिजनचा मागच्या वर्षी कट ऑफ किती गेला होता. अहमदनगर अहिल्यानगर अकोला अमरावती छत्रपती संभाजी महाराज नगर बारामती डिव्हिजन बीड डिव्हिजन भुसावळ बुलढाणा चंद्रपूर धुळे गोवा जळगाव कराड कोल्हापूर मालेगाव मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट मुंबई सिटी साऊथ नागपूर सिटी नागपूर मोपसूल नांदेड नाशिक नवी मुंबई उस्मानाबाद पालघर पंढरपूर परभणी पुणे सिटी ईस्ट पुणे सिटी वेस्ट पुणे मोपसूल रायगड रत्नागिरी मिरज भुसावळ सांगली सातारा श्रीरामपूर सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा यवतमाळ. तर या सर्व डिव्हिजनचा कट ऑफ किती गेला होता मागील भरतीचा याबद्दलच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून आला आणि 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे तुम्हाला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा. पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 मागच्या भरतीचा हा कट ऑफ आहे आणि तुम्हाला यावरून अंदाज लागणार आहे यावर्षी कट ऑफ किती जाणार आहे याबद्दल. तर पहा अहमदनगर अहिल्यानगरमध्ये जो कट ऑफ गेला होता तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी यूआर कॅटेगरीचा 94 गेला होता. पीडब्ल्यूबी कॅटेगरीचा 84 एससी कॅटेगरीचा 93 गेला होता. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी अकोला डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे तर हा या ठिकाणी यूआर कॅटेगरीचा 95 ओबीसी कॅटेगरीचा 95 यूआर कॅटेगरीचा 95 त्याचबरोबर यूआर कॅटेगरीचा 95 पर्यंत गेला होता. त्याचबरोबर अमरावती डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे हा सुद्धा यूआर कॅटेगरीचा 95 पर्यंत गेला होता. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर हा सर्व कट आहे. त्याचबरोबर बारामती डिव्हिजनचा तुम्ही बघू शकता यूआर कॅटेगरीचा 91 गेला होता. कुठं कुठं कट ऑफ जास्त गेला होता कुठं कुठं कमी गेला होता. त्यानंतर 91 वर सुद्धा या ठिकाणी 90-91 पर्यंत सुद्धा यूआर कॅटेगरीचा कट ऑफ गेलेला आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 90 गेलेला होता. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 90 गेला होता बारामती डिव्हिजनचा. त्याचबरोबर यूआर कॅटेगरीचा 97 पर्यंत गेला होता आणि बीड डिव्हिजनमध्ये जर पाहिलं आपण तर 97 पर्यंत कट ऑफ गेलेला आहे. त्याचबरोबर भुसावळ डिव्हिजनमध्ये 80 पर्यंत सुद्धा कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे. पीडब्ल्यूडीचा एससी कॅटेगरीचा 92 गेलेला आहे. यूआर कॅटेगरी 93 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर ओबीसी कॅटेगरी 95 गेलेला आहे बुलढाणामध्ये. त्यानंतर पहा तुम्ही एससी कॅटेगरीचा 94 पर्यंत गेला आहे बुलढाणामध्ये. आणि चंद्रपूर डिव्हिजनला तुम्ही बघू शकता यूआर कॅटेगरीचा फक्त 92 वर कट ऑफ गेलेला आहे. बघू शकता तुम्ही फक्त 92 मार्कावर चंद्रपूर डिव्हिजनचा कट ऑफ गेलेला आहे यूआर कॅटेगरीचा. त्यानंतर तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणी एससी कॅटेगरीचा सुद्धा 92 मार्कावर कट ऑफ गेलेला आहे. पीडब्ल्यूडीचा बीचा सुद्धा 85 मार्कावर कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता ओबीसी कॅटेगरीचा सुद्धा 92 मार्कावर कट ऑफ गेलेला आहे चंद्रपूर डिव्हिजनचा. त्याचबरोबर पहा यूआर कॅटेगरीचा सुद्धा 92 पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे सर्व कॅटेगरीचा. ठीक आहे. आणि धुळे डिव्हिजनला जर आपण पाहिलं धुळे डिव्हिजनमध्ये बघू शकता यूआर कॅटेगरी एससी कॅटेगरीचा 91 पर्यंत गेला आहे. ईडब्ल्यूएस 92 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 93 पर्यंत गेलेला आहे. एसटी कॅटेगरीचा 92 पर्यंत गेलेला आहे. यूआर कॅटेगरीचा सुद्धा 92 पर्यंत गेला आहे. गोवा डिव्हिजनला तुम्ही पहा ओबीसी कॅटेगरी 91 ओबीसी कॅटेगरी 91 गेला आहे. यूआर कॅटेगरी 91 90 पर्यंत सुद्धा गेलेला आहे. एसटी कॅटेगरीचा फक्त 87 वर. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 90 एसटी कॅटेगरी 87. त्यानंतर पहा गोवा डिव्हिजनला. त्याचबरोबर जळगाव डिव्हिजनमध्ये जर आपण पाहिलं जळगाव डिव्हिजनमध्ये यूआर कॅटेगरीचा 93 गेलेला आहे. एसटी कॅटेगरीचा 90 गेलेला आहे. एससी कॅटेगरीचा 92 गेलेला आहे. ओबीसी कॅटेगरीचा 93 गेलेला आहे. कराड डिव्हिजनमध्ये बघा खूप कमी कट ऑफ गेलेला आहे.
ओबीसी कॅटेगरीचा 93 गेलाय, एससी कॅटेगरी 90, एसटी 88 फक्त, यूआर कॅटेगरीचा 91, एससी कॅटेगरीचा 90 फक्त, यूआर कॅटेगरीचा फक्त 91 मार्कावर, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा सुद्धा 91 आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा फक्त 77 मार्कावर या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि एसटी कॅटेगरीचा 88 वर गेलेला एवढा कमी. त्यानंतर कराड डिव्हिजनला तुम्ही पहा या ठिकाणी. तर त्याचबरोबर कोल्हापूर डिव्हिजनला तुम्ही बघू शकता ओबीसी कॅटेगरीचा 93 गेला, ईडब्ल्यूएस 94, ओबीसी 93. त्यानंतर पहा एसटी कॅटेगरी 86, एससी कॅटेगरी 93 पर्यंत. त्यानंतर मालेगाव डिव्हिजनचा तुम्ही बघू शकता या ठिकाणी यूआर कॅटेगरी 93 गेलेला आहे, पीडब्ल्यूडी 82 गेलेला आहे, पीडब्ल्यूबी आणि ओबीसी कॅटेगरी 93, एससी कॅटेगरी 91 गेलेला आहे आणि ओबीसी कॅटेगरी 93 पर्यंत, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 89 पर्यंत. मुंबई डिव्हिजन बघू शकता, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट. नागपूर मुफसिलला पहा, नागपूर मुफसिलला यूआर 92 गेलेला आहे, पीडब्ल्यूबी 84 गेला आहे, एससी 92 गेलेला आहे, यूआर कॅटेगरी 92 गेलेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 90 पर्यंत गेलेला आहे आणि एससी कॅटेगरीचा जो कडापा हा एससी कॅटेगरीचा 92 पर्यंत गेलेला आहे, एसटी कॅटेगरीचा 88 पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते आहे नांदेड डिव्हिजनला तुम्ही बघू शकता. नांदेडला हाय गेलेला आहे थोडा, ईडब्ल्यूएस 95, यूआर कॅटेगरी 96, ओबीसी कॅटेगरी 95, एससी कॅटेगरी 96 पर्यंत. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नवी मुंबई डिव्हिजन आहे. तर नवी मुंबईला तुम्ही बघू शकता या ठिकाणी यूआर कॅटेगरी 90, एससी कॅटेगरी 90, यूआर कॅटेगरी 90, एसटी 87 फक्त आणि एससी कॅटेगरीचा फक्त 89 पर्यंत आणि ओबीसी कॅटेगरीचा 90 मार्कावर. एवढा कडाप या ठिकाणी कमी केलेला आहे. त्यानंतर पालघर डिव्हिजनला बघून घ्या तुम्ही, खूप कमी कडाप गेला आहे पालघर डिव्हिजनचा. तर यूआर कॅटेगरीचा 90 वर कडाप गेलेला आहे, एससी कॅटेगरीचा 88 वर गेलेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 89 गेला आहे फक्त आणि पीडब्ल्यूबीचा 76 मार्कावर गेला आहे, ओबीसी कॅटेगरीचा 90 मार्कावर कडाप गेला आहे. पंढरपूर डिव्हिजन बघू शकता, यूआर 93, ओबीसी 93, त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरी 93 पर्यंत गेलेला आहे, एसटी कॅटेगरी 84 मार्कावर आणि त्यानंतर पहा परभणी डिव्हिजनला पहा एससी कॅटेगरी 95, एसटी 92 गेला आहे, यूआर कॅटेगरी 95 गेला आहे आणि ओबीसी कॅटेगरी 95 पर्यंत गेलेला आहे. पुणे सिटी वेस्ट डिव्हिजनला पहा, तर या ठिकाणी जो कडाप गेलेला आहे यूआर कॅटेगरी 96, ओबीसी 94, एससी कॅटेगरी 92. पुणे महसूलला पहा, एससी कॅटेगरी 92, यूआर कॅटेगरी 93, ओबीसी कॅटेगरी 92, यूआर कॅटेगरी पहा 92 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर पहा पुणे महसूल. रायगड डिव्हिजनला पहा यूआर कॅटेगरी 91, ओबीसी कॅटेगरी 91, एससी कॅटेगरी 90, त्यानंतर पीडब्ल्यूबी 78 आणि एससीचा 90 वरच गेला आहे फक्त. रत्नागिरी डिव्हिजनला पहा, रत्नागिरी डिव्हिजनला यूआर कॅटेगरी 92, ओबीसी 92, ईडब्ल्यूएस 92, एसटी कॅटेगरी 89. त्यानंतर सांगली डिव्हिजनला जर आपण पाहिलं, सांगली डिव्हिजन यूआर कॅटेगरी 93, ओबीसी कॅटेगरी 92, ओबीसी कॅटेगरी 92, यूआर कॅटेगरी 93, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 92 मार्कावर. त्यानंतर पहा यूआर कॅटेगरीचा हा 92 पर्यंत गेला आहे, एसटी कॅटेगरीचा 88 पर्यंत, ओबीसी कॅटेगरी 92 पर्यंत गेलेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 92 मार्कावर गेलेला आहे. सातारा डिव्हिजन पहा यूआर कॅटेगरी 92, ओबीसी कॅटेगरी 92, पीडब्ल्यूबी 76 मार्कावर, यूआर कॅटेगरी 92, ओबीसी कॅटेगरी 93. त्यानंतरचा नेक्स्ट डिव्हिजन आहे तर श्रीरामपूर डिव्हिजन आहे, यूआर कॅटेगरी 91, ओबीसी कॅटेगरी 91, पीडब्ल्यूडी बी तर याचा 72 मार्कावर गेलेला आहे फक्त आणि फक्त श्रीरामपूर डिव्हिजनचा. यूआर कॅटेगरीचा 91, पीडब्ल्यूडीई तर 87 मार्कावर कडाप सिलेक्शन झालेला आहे. ओबीसी कॅटेगरीचा श्रीरामपूर डिव्हिजनचा 91 गेलेला आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग डिव्हिजन येते, सिंधुदुर्ग डिव्हिजन यूआर कॅटेगरी 91 पर्यंत गेलेला आहे. एसटी कॅटेगरी बघू शकता सोलापूरला 86 मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे, पीडब्ल्यूसीचा 83 मार्कावर सिलेक्शन झालं आहे, ओबीसी कॅटेगरी 94, यूआर कॅटेगरी 94, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरी 94. त्यानंतर ठाणे डिव्हिजनला तुम्ही बघू शकता एससी कॅटेगरीचा 91 मार्कावर गेलेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 89, पीडब्ल्यूबी 80 मार्कावर, पीडब्ल्यूबी 80 मार्कावर या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे ठाणे डिव्हिजनला. यूआर कॅटेगरी 91, एसटी कॅटेगरी 90, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 89, यूआर कॅटेगरी 93. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ओबीसी कॅटेगरी 92 मार्कावर सिलेक्शन झालं आहे. वर्धा डिव्हिजनला जर आपण पाहिलं, वर्धा डिव्हिजन एससी कॅटेगरीचा कडाप 92 मार्कावर गेला आहे, यूआर कॅटेगरीचा 91-92 पर्यंत गेला आहे, ओबीसी कॅटेगरीचा 92 गेलेला आहे, त्यानंतर एससी कॅटेगरीचा 91 गेला वर्धा डिव्हिजनचा. त्याचबरोबर यवतमाळ डिव्हिजनचा ओबीसी कॅटेगरीचा कडाप 94 गेला, यूआर कॅटेगरी 93-92-93 गेला, एससी कॅटेगरी 93-92 पर्यंत गेला, यूआर कॅटेगरीचा 92-93 पर्यंत गेलेला आहे आणि त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा 93 गेला, पीडब्ल्यूडी
याचा कटाप 85 मार्कावर गेलेला आहे. तर ही होती संपूर्ण कटाप लिस्ट. तर तुम्हाला अंदाज या ठिकाणी लागलेला आहे. तर यावर्षी कटाप थोडा कमी सुद्धा जाऊ शकते, कारण की ह्यावेळेस जास्त मुलं फॉर्म भरणार नाही, लक्षात ठेवा. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कटाप कमी जातो, कुठे कुठे जास्त जातो. ठीक आहे, ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती.